हरि ओम रामकृष्ण हरी. गीता समजूया, जीवनात उपयोग करूया. आज आपण दुसऱ्या अध्यायातील श्लोक क्रमांक 28, 29, 30 जाणून घेणार आहोत. शरीर नश्वर आहे, आत्मा शाश्वत आहे. मृत्यू ही फक्त शरीराची समाप्ती आहे, आत्म्याची नाही. हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट मध्ये लिहा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. हरि ओम रामकृष्ण हरी. लीड्स मराठी मित्रमंडळ यांचे विद्यमाने श्रीमद भगवद्गीता निरूपण अहिल्यानगरी निवासी परमपूज्य स्वामी रामकृष्ण सरस्वती क्षीरसागर महाराज यांचे कृपेने आपण निरूपणास प्रारंभ करूया. प्रार्थना. ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्तिम द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि. ओम गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. गुरवे नमः. गुरवे नमः. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. श्रीकृष्णं वन्दे जगद्गुरुं. थोडं भजन करूया. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव. बोलो श्री कृष्ण भगवान की जय. आपण सर्व जाणकार श्रोत्यांना, गीता प्रेमी साधकांना मी मनापासून वंदन करतो. आपल्या सर्वांच्या प्रोत्साहनामुळे गीतेतील काही श्लोकांचा मला भावलेला अर्थ मी केलेल्या अत्यल्प अभ्यासाचे विवेचन करण्याचा आनंद आपण सर्वजण प्राप्त करून या ज्ञानसागराचा अमृतरस घेऊया. श्रीमद भगवद्गीता अध्याय 2 श्लोक क्रमांक 28, 29, 30. अव्यक्तादीनि भूतानि व्यक्तमध्यानि भारत अव्यक्तनिधनान्येव तत्र का परिदेवना. पुन्हा एकदा. अव्यक्तादीनि भूतानि व्यक्तमध्यानि भारत अव्यक्तान्निधनान्येव तत्र का परिदेवना. अर्थात, हे अर्जुना, सर्व प्राणी जन्मापूर्वी अप्रगट असतात आणि मेल्यानंतरही अप्रगट होणार असतात. मग अशा स्थितीमध्ये शोक कसला तो करायचा? मागील आठवड्यात आपण पाहिलं की आत्मा अव्यक्त आहे
अचिंत्य आहे, विकाररहित आहे, त्याला शस्त्र, वारा, अग्नी, पाणी काहीही करू शकत नाही. आत्मा अलिप्त असतो, निर्लेप असतो. शरीराच्या पाच कोशाहूनही तो वेगळा आहे. आपण शरीराची माहिती थोड्या विस्ताराने बघितली. देहाचे 4 प्रकार, स्थूल, सूक्ष्म, कारण देह, महाकारण देह, अशा प्रकारे शरीराची एकूण 82 तत्व पण आपण बघितली. दैनंदिन जीवनामध्ये आक्षेप व आक्षेपाचे निराकरणही आपण ऐकले. वर्तमान काळातही अध्यात्माचा उपयोग कसा होतो? अंतिम सुख हे अध्यात्मातच आहे. हे 24 कॅरेट सोनं आहे, समुद्रातील खरे मोती आहे. याचप्रमाणे अध्यात्म हे आपणाला खरे सुख देणारे आहे. बरं, याला कोणतीही एक्सपायरी डेट नाही, याला अंतिम मुदत नाही. मनुष्य आपल्या पूर्वकर्मानुसार योग्य कुटुंबामध्ये जन्म घेतो, जगतो. सत्कर्म केले, भगवंताचे नामस्मरण केले, भगवंताच्या अनुसंधानात राहिले की परत जन्म नाही, नरक वासना नाही. शेवटी वैकुंठ गतीला मनुष्य प्राप्त होतो. वेदशास्त्र विरुद्ध सुद्धा विचार करणारे चार्वाक, विरोचन, महामोह इत्यादी नकारात्मक विचारांच्या व्यक्तिमत्वाचाही आपण धावता आढावा घेतला. जो जन्मतो तो मृत्यू पावतो, हे तर निश्चित आहे. जन्मला म्हणून आनंद आणि मृत्यू झाला म्हणून दुःख ज्ञानी माणसं अजिबात करत नाही. कारण देह हा मृत्यूनंतर दुसऱ्या योग्य योनीत जन्मच घेतो. जीवनामध्ये आपल्या कर्तव्याला अनन्यसाधारण महत्व आहे, हे आपण कोणीही विसरायचं नाही. कर्तव्याला अत्यंत महत्व देणं आपलं कर्तव्य आहे. तसेच केलेल्या पापाबद्दल आपण बघितलं की क्रमाक्रमाने एखादी घटना घडल्यानंतर काय करायचं ते आपण मागच्या वेळेस बघितलं. त्याच्यामध्ये पापाची जबाबदारी स्वीकारणे, पापाबद्दल मनापासून भीती वाटणे किंवा वाईट वाटणे, ते पाप पुन्हा करणार नाही हे ठरवणे आणि केलेल्या पापाबद्दल प्रायश्चित्त घेणे, या विविध टप्प्यांचा आपण अभ्यास केला. त्यामध्ये एक गोष्ट आपण लक्षात ठेवली आहे की मला काहीही करता नाही आलं तर अखंड नामस्मरण मी भगवंताचं करायचं आहे. सावधान. आता परत आपण आत्म्याबाबतची मते आधाराने बघत आहोत. आद्य शंकराचार्य लिखित तत्वविवेक या ग्रंथामध्ये आत्म्याची व्याख्या करताना आचार्यांनी काय म्हटलं आहे ते आपण बघणार आहोत. स्थूल सूक्ष्म कारण शरीरात व्यतिरिक्त पंचकोशातीतः सन अवस्था त्रय साक्षी सच्चिदानंद स्वरूपः सन यतिष्ठति स आत्मा. व्याख्यात बोलायचं ठरलं तर कसं येईल? स्थूल सूक्ष्म कारण शरीरात व्यतिरिक्त पंचकोशातीतः सन अवस्था त्रय साक्षी सच्चिदानंद स्वरूपः सन यतिष्ठति स आत्मा. ही व्याख्या केलेली आहे. कोणी केली आहे? आद्य शंकराचार्यांनी केली आहे. कशामधून केली आहे? कोणत्या ग्रंथात केली आहे? तत्वविवेक या ग्रंथात केलेली आहे. त्याचा सरळ अर्थ काय आहे तो आपण बघूया. जो स्थूल, सूक्ष्म आणि कारण या तिन्ही शरीरापासून वेगळा आहे. कोण? आत्मा. तो 5 कोशाच्याही पलीकडे आहे. तो जाणीवेच्या तिन्ही अवस्थांना, आता जाणीवेच्या अवस्था किती आहेत? 3 आहेत. तर ती जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती. साक्षी म्हणजे बघणारा. आणि जो सच्चित आनंद स्वरूप आहे. सच्चित आनंद स्वरूप म्हणजे काय? त्याला अस्तित्व आहे, त्याला ज्ञान आहे आणि त्यामध्ये आनंद आहे, असा हा आत्मा आहे. आता आपण वरील संस्कृत वचनामध्ये स्थूल, सूक्ष्म,
कारण यांचा अभ्यास आपण मागे केलाय. आता 5 कोश म्हणजे काय, जाणीवेच्या 3 अवस्था कोणत्या, साक्षी म्हणजे परमात्मा, सच्चित आनंद म्हणजे नेमके काय, याचा आपण अत्यल्प अभ्यास करणार आहोत. आपला देह, आपलं शरीर अगदी सहज बनते असे आपण सर्वसाधारणपणे मानतो. पण शांतपणे विचार केला तर मनुष्य देहाचा अत्यंत सूक्ष्म असा सर्वांगीण अभ्यास सनातन धर्माने केलेला आहे. बरं, नुसता शरीराचा अभ्यास केला का? नाही. शरीर काय, आत्मा काय, जे शरीर नाही तो आत्मा, त्याच्या अगोदर शरीर नीट समजावून घेणं अत्यंत गरजेचं आहे. आता शरीराचा आपण एक नवीन पैलू म्हणजे 5 कोश ते कोणते, 5 कोश ते कोणते व त्यांची माहिती अत्यंत थोडक्यामध्ये बघणार आहोत. याचा उल्लेख उपनिषदामध्ये आलेला आहे. पंचकोश यामध्ये स्पष्ट सांगितले आहे की आपला संपूर्ण देह जो आहे तो 5 कोशांनी बनलेला आहे. पहिला कोश आहे तो अन्नमय कोश. आपण बघितलं की कलियुगामध्ये अन्न कोशामुळेच मनुष्य देह जिवंत राहतो. दुसरा आहे तो प्राणमय कोश, तिसरा आहे तो मनोमय कोश, चौथा आहे तो विज्ञानमय कोश आणि 5वा आहे तो आनंदमय कोश. मग आता आनंदमय कोश कसा, तर अन्नापासूनच हे शरीर बनते. शास्त्रानुसार अन्नाचे सेवन करावेच लागते. आयुर्वेदाप्रमाणे, ऋतुमानाप्रमाणे, दिवसा रात्रीप्रमाणे, वयोमानानुसार, प्रत्येकाच्या प्रकृतीनुसार म्हणजे वात कफ पित्त याप्रमाणे योग्य अन्न व पाणी घेतल्यानंतर अन्नमय कोश सुस्थितीत राहतो. शरीराचा आकार, रंग, रूप, वजन इत्यादी भौतिक वस्तू जड वस्तू आहेत. मृत्यूनंतर आपण या देहाचं दहन करतो. हा झाला अन्नमय कोश. अन्नमय कोश संपला की प्राण संपला असं आपण समजतो, अशी धारणा आहे आपली. आता दुसरा कोश आहे हा प्राणमय कोश. अन्नमय कोशाला जिवंत ठेवण्यासाठी प्राणमय कोशाची गरज असते. या जड देहाला जिवंतपणे वागवतो कशामुळे होतो आपण, जिवंत कशामुळे आहोत आपण, श्वसन करणे, रक्ताभिसरण, अन्नपचन, मेंदूचं कार्य, रोगप्रतिकारक शक्ती वाढवणं, रोग बरे करणं, हार्मोन्सची कार्यप्रणाली कार्यरत ठेवणं इत्यादी अनेक क्रिया या प्राणमय कोशामुळे जन्मल्यापासून मृत्यूपर्यंत घडत असतात. कशामुळे? प्राणमय कोशामुळे. आता तिसरा जो आहे हा मनोमय कोश. मला मन नाही का? आहे. जन्मला मनुष्याला तर मनोमय कोश खूप बलवान असतो. मनोमय कोशामुळे काय होतं, भावना, आपण भाग करतोय, लक्ष द्या आपण कृपया, भावना, बुद्धी, कल्पना, आठवण, स्मृती, राग द्वेष इत्यादी षड्रिपू इत्यादी मानसिक प्रक्रिया आपल्या मनामध्ये सतत घडत असतात. आपण मागे पाहिलं की दिवसभरातून सुमारे 60,000 विचार आपल्या मनामध्ये येतात. संकल्प विकल्प, करू की नको करू. मनोमय कोशाचे स्वरूप आपण सहज समजू शकतो. कशावरून समजू शकतो? त्याला आपण काय म्हणतो तर चेहरा, हावभाव, शरीर भाषा, बॉडी लँग्वेज याप्रमाणे. आता मनोमय कोशाचा अन्नमय कोशावर व प्राणमय कोशावर प्रचंड प्रभाव असतो. उदाहरणार्थ असे प्रयोग झालेले आहेत, माफ करा, प्रयोग असे झाले आहेत की कैवल्यधाम लोणावळ्याला आहे, तिथे जाणीवपूर्वक, आपण मी मागेही बोललो होतो की सगळे मुलं जेवायला बसले आणि एका मुलाला जाणीवपूर्वक मारण्यात आलं आणि नंतर त्याचा एक्सरे काढण्यात आला. त्यावेळेस त्याचं जे जठर असतं ते पखालीसारखं असतं,
तर ते सरळ झालं होतं, नळीसारखं सरळ झालं होतं. इतका परिणाम आपल्या भावनेचा आपल्या शरीरावर होतो आणि अजूनही त्याचा फोटो तिथे लावलेला आहे. जेवताना मुलाला रागवले तर त्याचा त्याच्या अन्न पचनावर विपरीत दूरगामी परिणाम होतो. बघा, आपल्याला हा अनुभव नेहमीच असे, यात काही फार मोठं विशेष आहे असं काही नाहीये. माणूस दुःखी व उदास असला की कमी जेवतो, अशी इत्यादी अनेक उदाहरणं आपणाला देता येतील. त्यामुळे काय पाहिजे, आपल्याला ज्ञान पाहिजे की जेवताना आपण जे म्हणतो, ब्रह्मार्पणम ब्रह्म हवीर ब्रह्म हो ब्रह्मणा हुतम ब्रह्मैव तेन गंतव्यम ब्रह्म कर्म समाधिना, नाही हे जमलं तर वदनी कवल घेता नाम घ्या श्री हरीचे, सहज हवन होते नाम घेता पुकाचे, जीवन करी जीवित्वा अन्न हे पूर्ण ब्रह्म, उदर भरण नो हे जाणीजे यज्ञ कर्म. यामुळे आपलं माइंड सेटअप छान होतो आणि आपल्या मेंदूला आणि शरीराला एक प्रकारचं सिग्नल मिळतं की आता अन्न मिळणार आहे, आणि मग त्यामुळे पाचक रस योग्य प्रमाणामध्ये निश्चित पाझरतात. आता आपल्या शरीराचा चौथा कोश म्हणजे विज्ञानमय कोश. विशेषतः तल्लख बुद्धीद्वारे जीवन सुखी करण्याचे काम विज्ञानमय कोशाद्वारे होते. मग आता विज्ञानमय कोशाद्वारे भूतकाळाचा अनुभव जमेस धरून व भविष्य काळातील नियोजन तसेच वर्तमान काळात वागणे हे काम विज्ञानमय कोशाचे आहे. या ऊर्जेमुळेच मनुष्य आपल्या शारीरिक मानसिक शक्तीचा वापर विशिष्ट ध्येय प्राप्त करण्यासाठी होतो. आणि संसाराची एक विशेषता आहे की या ठिकाणी क्षणाक्षणाला प्राधान्य बदलते, थोडक्यात प्रायोरिटी बदलते. त्यामुळे अत्यंत बारीक असं लक्ष आपल्या मनावर, शरीरावर, बुद्धीवर, सगळ्या गोष्टीवर देणं हे आपलं कर्तव्य आहे. आणि सर्वात शेवटी आहे तो आनंदमय कोश, तिचं काही करायचं नाही. हेच आनंदमय कोश परमात्म्याच्या स्वरूपाचा मानवी देहात असलेल्या आत्म्याचे स्वरूपात असलेल्या आत्म्याचं स्थान होय. म्हणजे आत्मा, आणि त्याच्यामुळे आपण जिवंत आहोत हा आनंदमय कोश. या ठिकाणी पूर्ण शुद्ध सात्विक गुणाची म्हणजे भगवंताचीच जाणीव होते. तेथे फक्त सुख, शांती, समाधान यांचीच रेलचेल असते. अहम ब्रह्मास्मीची जाणीव केवळ आनंदमय कोशामध्ये होते. म्हणून वारंवार हे लक्षात ठेवायचंय की मी भगवंताचा अवतार आहे आणि त्यामुळे मला चांगलं वागणं हे माझं कर्तव्य आहे. आत्मा हा वरील 5 कोशांच्याही पलीकडे आहे. ते कोश आहेत ते आपण बघितले. ते अन्नमय, प्राणमय, मनोमय, विज्ञानमय, आनंदमय कोश होत. सावधान. आता जाणीव. आपण काही भजनांमध्ये ऐकलं असेल, जाणीव नेणीव भगवंती नाही, परंतु आत्म्याला मात्र तुम्हाला आम्हाला जाणीव नेणीव असते. ती कशी असते त्याची सुद्धा अत्यंत सुस्पष्ट अशी माहिती आपल्याला सनातन धर्माने दिलेली आहे. आता ते काय आहे ते पाहूया. ह्या जाणीवा तशा 4 प्रकारच्या आहेत बरं का. त्यामध्ये जागृती, स्वप्न, सुषुप्ती आणि तुर्या. माणूस ज्या क्षणी जन्माला येतो त्या क्षणापासून त्याला जाणीव होते. लहान मुलगा जन्मला, अगदी लहान बाळ आपले प्रथमतः डोळे उघडते तेव्हा त्याला जगाची जाणीव होते. आपण म्हणतो बघा कसं टुळटुळ बघतंय, टकटक बघतंय. त्यानंतर संपूर्ण आयुष्य त्याला जाणीव होत असते. बालपण, कुमारावस्था, तरुण, प्रौढ, वृद्ध, अतिवृद्ध व सर्वात शेवटी मरणासन्न अवस्था. या सर्व अवस्थेमध्ये हळूहळू जाणीव कमी कमी होत जाते. ही भगवंताची निर्मिती आहे. जाणीवेची दुसरी अवस्था म्हणजे स्वप्न. स्वप्न तर आपणाला माहितीच आहे. फक्त गाढ झोपेत स्वप्न पडत नाहीत. दिवसभरातून जी गोष्ट
आपण मन आणि चित्त यांना लावून बघतो व जी आपल्या अंतःकरणात खोल रुतून बसते ती स्वप्नात दिसते. प्रत्येकाने आपापल्या मनाला विचारायचंय की माझ्या मनामध्ये खोल काय रुतून बसलेला आहे आपल्या अंतःकरणामध्ये. मग एखादी चांगली गोष्ट लक्षात राहते, एखादी वाईट गोष्ट लक्षात राहते, एखादा माणूस काही चुकीचं बोललेला असेल ती गोष्ट आपल्या कायमस्वरूपी लक्षात राहते. आता आणि मग ती रुतून बसली की कधी कधी स्वप्नात येते. यात मेंदू स्वप्न बघतो, कधी कधी झोपेत सुद्धा त्याच्यावर आपल्या शरीरावर त्याचे परिणाम होतात बरं का. आपण म्हणू की स्वप्नात कुठे शरीरावर परिणाम होतात का? निश्चित होतात. उदाहरणार्थ जसं दचकून जागे उठणे, ओरडणे, दात खाणे इत्यादी इत्यादी. आता तिसरी अवस्था जी आहे ती आहे सुषुप्ती. याचा अर्थ गाढ झोप, यात अजिबात स्वप्न पडत नाही. याला काळ झोप सुद्धा असं म्हणतात. कधी कधी गाढ झोपेची जाणीव आपल्याला सर्वात शेवटी होते. सर्वात शेवटची व महत्वाची अवस्था म्हणजे तुर्या अवस्था. या सुषुप्तीबद्दल एक उदाहरण असं म्हटलं जातं की घरामध्ये कितीही मोठी अडचण आलेली असेल किंवा चोर शिरलेले असले आणि जर गाढ झोप लागलेली असेल तर आपल्याला काहीही ऐकू येत नाही. आणि ही अवस्था साधारणपणे 12:30 ते 2:30 ह्या दरम्यान असते. आपण स्वतःच निरीक्षण करून बघा तर त्यावेळेस अजिबात काहीही सुचत नाही. संपूर्ण शरीर पूर्णपणे विश्रांती घेतलेलं असतं. आणि शेवटची जी महत्वाची अवस्था आहे ती आहे तुर्या अवस्था. ही परब्रह्म परमात्म्याची जाणीव होणारी साक्षात्कारी अवस्था आहे. मग आता ही तुम्हाला आम्हाला केव्हा होणार? तुर्या अवस्था. तुर्या अवस्थेमध्ये बाकीचं काही समजत नाही. शरीरांचं काय चाललंय, कोणी काय बोललंय ते समजत नाही. ट्रान्समध्ये जाणं, आजकालच्या भाषेमध्ये थोडंसं कोमा मधलं असं सुद्धा म्हणू शकतो आपण, पण 100% नाही. ट्रान्समध्ये काय होतं तर ट्रान्समध्ये म्हणजे तुर्या अवस्थेमध्ये माणसाला काहीही समजत नाही. तो भगवंतामध्येच विलीन झालेला असतो. यामध्ये आणि ही अवस्था काही काही सेकंदामध्ये येते बरं का. तुमच्या आमच्या जीवनामध्ये कधी कधी बघा ब्लँक होणं असं म्हणतात त्याला सुद्धा. तर याचं उदाहरण कोणाचं आहे तर संत ज्ञानेश्वर महाराज आहेत, संत तुकाराम महाराज आहेत, इत्यादी अनेक संत ह्या तुर्या अवस्थेला कायमस्वरूपी गेलेले आहेत. यात भगवंताची जाणीव या व्यतिरिक्त कोणतीही जाणीव माणसाला नसते. आता पुढचा श्लोकामधला शेवटचा भाग जो आहे तो हा की हा आत्मा सच्चित आनंद आहे. म्हणजे काय? सत म्हणजे असणे, चित म्हणजे चेतना आणि आनंद म्हणजे आनंद, समाधान, सुख, शांती हेच परमेश्वराचे रूप आहे. आनंद म्हणजे प्रसन्न होण्याची अवस्था, मन संतुष्ट होण्याची स्थिती. असेही म्हटले जाते की शिव हे अजन्मा आहेत. नेहमी ते असतात. जे सदा अखंड आहेत तेच सदाशिव आहेत. तो मान भगवान शंकरांना आहे. सच्चित आहेत. चित्त म्हणजे काय? चेतना. चेतना म्हणजे काय? चैतन्य. चैतन्य म्हणजे काय? जागृतता, अवेअरनेस, आनंद, परमानंद, सुखद, संतोषपूर्वक हे फक्त 100% परमात्माच असू शकतो. आम्ही कधी कधी आनंदित होतो आणि काही विशिष्ट कालावधी गेला की मग आपण आपल्या आपल्या एरे माझ्या मागल्या आपल्या पद्धतीने ते होतं. तर परमात्म्याशिवाय इतर कोणीही कायमस्वरूपी आनंदात राहू शकत नाही. प्रयत्न केल्यानंतर मात्र त्याचा कालावधी आपण निश्चित वाढवू शकतो. असा हा आत्मा 5 कोश पुन्हा एकदा सांगतोय, अन्नमय, प्राणमय, मनोमय, विज्ञानमय आणि आनंदमय कोशाच्या ह्या पलीकडे जाणीवेच्या म्हणजे जागृती, स्वप्न, सुषुप्ती, तुर्या यांच्याही पलीकडे आत्मा असतो. तो आत्मा कसा असतो तर तो सतचित आनंदमय असतो. तो मानवाला उघड्यावर नाही पण भावनेमार्फत जाणवतो.
मी माझ्या हातात सफरचंद घेतलं, तुम्हाला दाखवेल हे बघा हे सफरचंद. तसा मला आत्मा दाखवता येईल का? नाही. फक्त तो जाणीवेने समजतो. त्यामुळे आपली जाणीव जी आहे ती आपण जागृत करण्याचा आटोकाट प्रयत्न केला की निश्चितपणे आपल्याला जाणवतं. आता ह्या जाणवण्याचं उदाहरण बघा असं आहे की एका घरामध्ये 5-6 लोक जेवायला बसलेत आणि तेवढ्यात अचानक एखादा पाहुणा आला. अचानक आला, विदाऊट इंटिमेशन. तसं होत नाही बऱ्याच वेळेस, परंतु झालं. आणि तो पहिलं काय करतो? नमस्कार म्हणतो. आणि त्याचं दुसरं लक्ष कुठे जातं हो? त्याचं दुसरं लक्ष आपल्या अन्नावर जातं. एक क्षणच जातं, फ्रॅक्शन ऑफ सेकंड म्हणू आपण, पण त्याचं लक्ष आपल्या अन्नावर जातच. आणि त्याची जाणीव आपल्यालाही होते. आणि मग आपलं पुढचं वाक्य असतं, या जेवायला. तर ही जी जाणीव आहे, नंतर लहान मुलाची जाणीव, खूप ह्या जाणीव ह्या विषयावर आपण जर ठरवलं की आपल्या जोडीदाराची जाणीव ठेवायची, बरं ही जाणीव एकदा ठेवून चालेल का? नाही चालणार. क्षणोक्षणी जाणीव ठेवावी लागते की याला आता कसं वाटत असेल. मग बऱ्याच गोष्टी आहेत त्याच्यामध्ये, ते नको इतके आपण खोलात जायला. पण आपण जाणीवपूर्वक, आता सावधानता हा शब्द आपण मागे बऱ्याच वेळेस बघितलेला आहे, तर दुसऱ्याची जाणीव ठेवली की तो आपली जाणीव ठेवतो. पेरावे तसे उगवते, हा एक सिद्धांत आपण लक्षात ठेवूया. पुढचा श्लोक आहे, आश्चर्यवत् पश्यति कश्चिदेनम् आश्चर्यवत् ददति तथैव चान्यः आश्चर्यवच्चैमन्यः शृणोति श्रुत्वाप्येनं वेद न चैव कश्चित्. पुन्हा एकदा, आश्चर्यवत् पश्यति कश्चिदेनम् आश्चर्यवत् ददति तथैव चान्यः आश्चर्यवश्चैवमन्यः शृणोति श्रुत्वा चेप्यं वेद न चैव कश्चित्. अर्थात एखादाच महानुभाव या आत्म्याला आश्चर्याप्रमाणे बघतो. अहो हा आत्मा असा कसा? हा नुसता बघतो बरं का, आश्चर्याने, म्हणजे जाणून घेतो. दुसरा एखादा महानुभाव या तत्वाचं आश्चर्याप्रमाणे वर्णन करतो. आपण जे आता वर्णन बघतोय ते आश्चर्यानेच बघतोय की अरे आत्मा असतो का, कसा असतो, वगैरे वगैरे. तसेच आणखी एखादा अधिकारी पुरुष याच्याविषयी आश्चर्याने ऐकतो. म्हणजे पाहणं आलं, त्याच्या तत्वाचं वर्णन ऐकणं आलं, त्यानंतर आश्चर्याने तो ऐकतो आणि कोणीतरी ऐकूनही त्याला तो जाणत नाही, त्याला समजतच नाही काय चाललंय काय नाही. ते ज्ञान आणि अज्ञानामधला हा फरक आहे. मग ते लोक म्हणतात काहीतरी बडबड करतंय बाबा, ते जाऊ दे, आपल्याला काय करायचं ते. अशा पद्धतीने होतं ते, आणि त्यामध्ये काही गैर नाहीये. जोपर्यंत आपल्या मनाला ट्रेनिंग मिळत नाही, जोपर्यंत आपल्याला कोणीतरी वडील माणूस, मोठा माणूस, म्हणजे अनुभवी माणूस जोपर्यंत आपल्याला सांगत नाही तोपर्यंत आपल्याला समजत नाही. तुम्ही आम्ही जन्मलो आणि सगळ्यांना गुरु करून बसलो, आणि त्यामुळेच आज आपण सुव्यवस्थित आहोत हे निश्चित आहे. आपल्याला कशा प्रकारे जाणले जाते याचे वर्णन करताना भगवंत म्हणतात, अधिकारी किंवा महानुभाव माणसे या आत्म्याला 4 प्रकारे आश्चर्यकारकरित्या जाणतात. अरे असं असू शकतं का? अशा पद्धतीने काही जाणतात, काही कल्पनेने पाहतात, काही अनुभव घेतात, काही माणसं फक्त तत्वाप्रमाणे ह्या आत्म्याला जाणतात, काही व्यक्ती आत्म्याच्या अस्तित्वाला आश्चर्यकारक ऐकतात, आणि काही महानुभाव तर ह्या आत्म्याला ऐकतात पण त्यांना ऐकण्याची जाणीवच होत नाही. हे खूप मोठे आश्चर्य आहे. थोडक्यात आत्म्याला जाणणं, तत्वाचे वर्णन करणं, ऐकणं, वरीलपैकी काहीही जाणत नाही, त्यांची आणि आत्म्याची अनुभूती येऊनही आत्म्याला जाणत नाही, असे हे विविध प्रकार आत्म्याला जाणणाऱ्या व्यक्तीमध्ये दिसून येतात. भगवान श्रीकृष्णाने सांगितलेला हा श्लोक म्हणजे तत्वज्ञानाचे सारच आहे.
यात समाजात ब्रह्मज्ञानाचे प्रमाणे 5 प्रकारच्या माणसांचे वर्णन आपण बघत आहोत. जेव्हा आपण गुंता काढतो त्यावेळेस आपल्याला धागा सापडतो. त्यामुळे गुंते काढायची सवय नेहमी ठेवायची. सुरुवातीला गुंते करायचे आणि गुंते काढायचे. त्यांनी काय होतं, आपली प्रगती होते. आपल्या सनातन धर्मामध्ये अगोदर शंका घेतल्या जातात, अगोदर आक्षेप घेतले जातात आणि त्याचं निवारण केलं जातं. साधं गणित हे. आता अध्यात्माच्या सर्वोच्च पदावर पोहोचलेले लोक, ब्रह्मपदावर पोहोचलेले लोक, महात्मा इतरांना उपदेश करत नाहीत. ते काहीही करत नाहीत. ते शांतपणे बसून राहतात. त्यानंतर प्रवचन कीर्तन वगैरे काही करत नाही, कोणाला सल्ले देत नाही. सध्याचं जे उदाहरण आहे त्याच्यामध्ये जे उदाहरण आहे ते म्हणजे संत गजानन महाराज, स्वामी समर्थ अक्कलकोट निवासी, श्री साईबाबा, श्री उपासनी महाराज आणि पुराणातील जडभरत, मीराबाई इत्यादी यांनी कोणाला काहीही उपदेश केले नाही. त्यांच्या वागण्यातूनच त्यांनी एवढी शक्ती निर्माण केली की आज आपण भौतिक प्रगती पाहतो आहोत या संस्थानाची. हा झाला पहिला प्रकार. दुसरा प्रकार जो आहे तो ज्ञानी होऊन उपदेश करणारे सज्जन, संत, गुरु यांच्या मनामध्ये अशी इच्छा असते की संपूर्ण समाजाचं कल्याण व्हावं, सर्व लोक सुखी असावेत, जगात शांतता नांदावी आणि त्यांची मनापासून इतरांची सेवा करण्याची इच्छा असते. म्हणजे याच्यामध्ये कोण आहेत तर उदाहरणार्थ संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, आद्य शंकराचार्य, संत नामदेव, संत कबीर, रामानुजाचार्य इत्यादी अनेक संतांची परंपरा आपल्या महाराष्ट्रात, भारतात आणि जगातही आहे. हे झाले दुसरा प्रकार माणसांचे. आता तिसरा जो प्रकार आहे त्यामध्ये अध्यात्माचे ज्ञान श्रवण करणारे, विविध संतांचे, महापुरुषांचे, साधू महंताचे ज्ञान श्रद्धापूर्वक व एकाग्रतेने वारंवार ऐकणारे, सातत्याने ऐकणारे, स्मरण करणारे आणि सत्संग करणारे भक्तजन. हा तिसरा प्रकार. चौथा प्रकार काय आहे की आत्म्याचे व परमात्म्याचे, थोडक्यात अध्यात्माची माहिती श्रद्धेने श्रवण करणारे पण त्यातील खूप कमी समजणारे, फक्त श्रवण करून प्रत्यक्षात कृती करू न शकणारे, इच्छा असूनही त्यांना कृती करता येत नाही, असेही काही महानुभाव असतात. आणि सर्वात शेवटचे म्हणजे नास्तिक लोक, म्हणजे चारही प्रकारात न समाविष्ट होणारे, म्हणजे ब्रह्मज्ञानी नाही, ज्ञानी असून उपदेश करणारे संत, कीर्तन प्रवचन ऐकणारे पण त्याची जीवनात प्रत्यक्ष कृती न करणारे, आणि सर्वात शेवटचे म्हणजे वरील प्रकारे काहीही न करणारे, त्यांना आपण थोडक्यात नास्तिक असं म्हणू शकतो. म्हणून भगवंत म्हणतात वास्तविक जीवनाचा खरा अर्थ काय आहे तर आत्मज्ञान होणं हे आहे. पण तुम्ही आम्ही देहज्ञानावर समाधानी असणारे सर्वसामान्य माणसे आहोत. मग आता देहज्ञानाचं काय उदाहरण आहे तर भौतिक सुख. मग त्या भौतिक जगामध्ये इंद्रिय, शरीर, मनाचे लाड पुरवणाऱ्या अनेक गोष्टी जसे सिनेमा, यूट्यूब, दूरदर्शन इत्यादी, वास्तविक आध्यात्मिक ज्ञान, अध्यात्मशास्त्र हे अंतिम सुख देणारे असून सुद्धा आपण त्याच्याकडे दुर्दैवाने लक्ष देत नाही. म्हणजे इतर लोक लक्ष देत नाही. केवळ आता हे महत्वाचं बरं का, थोडं लक्ष देऊन घ्या, ऐका सुद्धा. केवळ जन्मभर भौतिक सुखाच्या मागे दिवस रात्र तुम्ही आम्ही धावत असतो. हे झालं की ते झालं की ते झालं की ते झालं की ते, आणि केव्हा म्हातारपण येतं आणि केव्हा काय होतं याचा विषयच आपण घ्यायला नको. शारीरिक, मानसिक, बुद्धीचा प्रचंड अपव्यय म्हणजे आपण शक्तीचा नाश करतो. ह्या भौतिक सुखासाठी आपण धावत असतो, नेहमी पळत असतो. त्यातील 10% जरी अध्यात्माला दिली ना
तर आपल्याला समजेल की खरे सोलीव सुख कशात आहे. याच सर्व बाबतीत आश्चर्य वाटते असं भगवंत म्हणतायत. म्हणून या श्लोकामध्ये मागच्या श्लोकातली आश्चर्यवत हा शब्द वापरलेला आहे. अहो, आश्चर्य करण्यासारख्याच गोष्टी आहेत. काय आहेत आश्चर्य करण्यासारख्या गोष्टी? तर ते ह्या आहेत की एका महाकाय प्राण्याच्या शरीरामध्ये जे आत्मतत्व आहे, एखाद्या प्रचंड वटवृक्षाच्या ठिकाणीही जे आत्मतत्व आहे, म्हणजे जीव आहे असं म्हणू आपण, आणि हाताच्या बोटावर लक्षावधी जीवजंतूमध्येही आत्मतत्व आहे, आणि हे सर्व आत्मतत्व एकच आहे. ही गोष्ट निश्चितच आश्चर्यकारक नाही काय? म्हणजे माझ्या बोटावर किती लाख, जर मी कुठे वाईट ठिकाणी किंवा मातीमध्ये बोट बुडवलं तर लाखो जंतू माझ्या हाताच्या बोटावर येतील, आणि महाकाय वृक्षामध्ये सुद्धा जिवंतपणा आहे. तर हे आश्चर्य आहे. आत्म्यासंबंधीचे ज्ञान जाणण्याचा अत्यंत सोपा मार्ग म्हणजे सर्व जगाचा नियंता परमात्मा भगवान श्रीकृष्णांना अनन्य भावाने शरण जाणे व कलियुगात अत्यंत श्रद्धायुक्त अंतःकरणाने सतत भगवंताचे नामस्मरण करणे हा होय. केवळ सलग नामस्मरणाने भौतिक जीवनातील सर्व सुखे योग्य प्रमाणामध्ये भगवंत निश्चित देतात. तसेच निर्णय क्षमता, अडचणीच्या वेळेस योग्य विचार, कृती भगवंत आपणाकडूनच करून घेतो, यात कोणतीही शंका नाही. त्यामुळे याच्याबद्दल आपण ठाम विश्वास ठेवला पाहिजे की आपलं अंतःकरण शुद्ध असल्यानंतर भगवंत कोणत्या रूपाने येईल आणि कशी आपल्याला मदत करेल. नाही रूपाने आला तर तो आपल्या मेंदूला असं काम करण्याची किंवा अशी कर्म करण्याची बुद्धी देईल की जेणेकरून आपलं संकट जे आहे ते आपोआप नष्ट होईल. आणि आपण जर आपल्या मागील जीवनामध्ये बघितलं असेल तर अचानक ह्या गोष्टी बऱ्याच वेळेस होतात. सावधान. आता आरोप प्रत्यारोप सुरू झाले. एकच घेणार आहोत आपण, सावधान. मागे आपण अध्यात्मावर आधुनिकतेच्या अभावाचा आक्षेप घेतला होता. त्याचे निराकरण करताना अंतिम सुख, सोलीव सुख, सायुज्य मुक्ती आपणास अध्यात्माचा अभ्यास केल्यासच निश्चित प्राप्त होते, हे आपण बघितलं. आता यानंतर अजून एक अध्यात्म दर्शनावर एक आपण आक्षेप घेऊ व त्याचे निराकरणही बघूया. आक्षेप: अध्यात्मामध्ये सर्वात श्रेष्ठ असा आत्माच सांगितलेला आहे. मग ह्या धावपळीच्या जगात आत्म्याचा अभ्यास, मनन चिंतन करण्यास पुरेसा वेळ, पैसा, श्रम द्यायला नको वाटतं हो. काय करायचं त्या आत्म्याचा अभ्यास करून? संसारातील भौतिक सुख मिळवण्याच्या घोडदौडीत मी मागे पडेल ही भीती वाटते. आणि ती भीती आपल्याला कशी कशी असते त्याची जर यादी करायला लागलो तर आपण वेळ पुरणार नाही. हे झालं की ते, ती झाली की ती गाडी, ती झाली की ती गाडी, मुलं, लग्न, कार्य, नातवंड, त्यांचे मुंज, लग्न वगैरे वगैरे. मग त्यामध्ये माझं काही पेंडिंग नाही राहिलं पाहिजे ही सारखी भीती माणसाला असते. त्यामुळे माझे संसारातील कर्तव्यात काही न्यूनता, कमीपणा तर राहणार नाही ना, असं सारखं वाटत असतं. त्यामुळे आम्हाला वेळ नाही अध्यात्माचा अभ्यास करायला, आत्म्याचा अभ्यास करायला. आता याचं निराकरण कसं केलंय ते आपण बघूया. आता या आक्षेपाचे आपण यथायोग्य उत्तर मिळवण्याचा अल्पसा प्रयत्न करणार आहोत. अध्यात्मामध्ये आत्मज्ञान म्हणजे सर्व संसार सोडून देणं, फक्त अध्यात्मच करणं असं नव्हे, तर आत्मज्ञान म्हणजे पूर्ण ज्ञान. या पूर्ण ज्ञानाने आपली ज्ञानदृष्टी बदलते, ज्ञानाची पातळी उंचावते, हळूहळू पण उंचावते निश्चित, व त्याची मर्यादा जसा आपण अभ्यास करू तशी तशी ती वाढते. समजा, गृहीत धरा की आपण अज्ञानी आहोत. भौतिक जगतातील सुखाच्या, आनंदाच्या विविध कल्पना, धारणा म्हणजे पैसा, गाड्या, दागिने, बंगले, शेती हे मिळाले की आपण सुखी होऊ. सर्व वैयक्तिक आणि कौटुंबिक स्वार्थासाठी हे सगळं होतं.
पण आत्मज्ञान झालेला, अध्यात्माचा नियमित अभ्यास करणारा साधक संसारातील सर्व कामं निस्वार्थ बुद्धीने, प्रामाणिकपणे, फळाची अपेक्षा न ठेवता सतत करतो. या दोघांमध्ये महत्वाचा एकच फरक आपण लक्षात घेतला पाहिजे की तो काम नाही करत का? निश्चित करतो. प्रेमाने करतो का? निश्चित करतो. जीव लावून करतो का? निश्चित करतो. पण तो फळाच्या अपेक्षेच्या बाबतीमध्ये उदासीन असतो. आणि हाच सगळ्यात महत्वाचा गर्भितार्थ ह्या अध्यायामध्ये आहे. तो हा की स्वार्थी मनुष्याला जीवनाचे खरे वर्म समजत नाही. ते केवळ अभ्यासाच्या अभावामुळे संसारात कर्म करताना तो फळाची अपेक्षा ठेवतो. हे सगळं मीच करतो असा त्याला अहंकार असतो. कारण त्याचा अध्यात्माचा अभ्यास कमी पडतो. आणि कर्मफळात कमी पडले तर हा लगेच दुःखी होतो, निराश होतो, नाराज होतो. आणि कर्मफळ चांगले मिळाले की हा आनंदी होतो, अहंकारी होतो, अभिमानी होतो. या मनाच्या दोलायमान अवस्थेमुळे तो नेहमी अस्थिर आणि असमाधानी असतो. आपण मागे पण बघितलंय की कोट्यावधी पॅकेज असणारे माणसं सुद्धा चेहऱ्यावर समाधानी नसतात. आपण जर बारीक ऑब्झर्व केलं तर याला अपवाद निश्चित असतील, नाही असं नाही. या उलट अध्यात्माचा अभ्यास करणारा मनुष्य, आत्मज्ञानी मनुष्य संसारातील सर्व कामे एकाग्रतेने करतो. हे कर्म मी करीत नसून एक अदृश्य शक्ती म्हणजेच परमेश्वर माझ्याकडून करून घेत आहे, ही त्याची ठाम धारणा असते. संसारातील कोणतेही कर्म हे फळाची आशा न ठेवता भगवंतासाठी करणं, त्याच्या चरणी सर्व काही कर्म अर्पण करणं, निष्काम भक्तीने कर्म करणं, सुखदुःखाच्या प्रसंगी अंतर्यामी शांत राहणं, स्वस्थ बसणं, इत्यादी इत्यादी. मग आता आत्मज्ञान मिळवण्यासाठी काही काळ एकांतामध्ये राहून खोल आत्मचिंतन करावे लागते, हे खरे आहे. पण आलो परत आम्ही पहिल्या मुद्द्यावर. तो मुद्दा असा की आपणास पहाटे सूर्योदयापूर्वी 1.5 तास अगोदर उठून चिंतन करण्यास निश्चित वेळ मिळू शकतो. आम्हाला वेळ नाही ना, पहाटे लवकर उठा. त्यासाठी मनाचा निग्रह मात्र पाहिजे. ऍटो सजेशन द्या, पण होऊ शकतं हे. म्हणून त्याच्यामध्ये वयाचा अजिबात बंधन नाहीये. मनुष्याने नियमित नामस्मरण करून अध्यात्माच्या प्रगतीबाबत सातत्याने प्रयत्न केला तर हे सहज शक्य आहे. पूर्वीच्या कालखंडातील झालेल्या व्यक्तींचा सूक्ष्म अभ्यास केल्यावर असं लक्षात येतो की अध्यात्म आणि प्रपंच यशस्वी करणारे खूप महानुभाव या भरतभूमीवर होऊन गेलेले आहेत. आता उदाहरण सांगितलं तर जरा बरं पडतं. आपण त्याच्यासाठीच इतिहासाचा अभ्यास करतो, ते आपल्या चित्तामध्ये जातं. तर राजा जनक, बळीराजा, राजा अंबरीश अशी असंख्य नावे आहेत, ज्यांनी राज्यही सांभाळले आणि अध्यात्माचं आचरणही केलं. म्हणून त्यांचे नाव अजरामर आहेत. कोण कोण आहे? राजा जनक, बळीराजा आणि राजा अंबरीश. इतिहासात हजारो राजे होऊन गेलेत, पण ज्यांनी अत्यंत सूक्ष्मपणे अध्यात्माचा अभ्यास करून धर्माप्रमाणे राज्यकारभार केला, त्यांचेच नाव अजरामर झाले आहे, इतरांचे नाही. म्हणून आपल्यासारख्या सामान्य माणसाने धर्माप्रमाणेच वागून विधिनिषेध पाळल्यास आपला व आपल्या कुळाचा निश्चित उद्धार होईल, हे कदापिही विसरता कामा नये. आता आपण पुढचा श्लोक बघूया. 1 ते आता 30 हा जो शेवटचा श्लोक आहे तो आत्म्याबद्दलचा आहे. याच्यानंतर गीतेमध्ये वेगळा विषय येणार आहे. देही नित्यं वधोयं देहे सर्वस्य भारत तस्मात् सर्वाणि भूतानि न त्वं शोचितुमर्हसि. पुन्हा एकदा.
देहि नित्यमध्योऽयं देहे सर्वस्य भारत तस्मात् सर्वाणि भूतानि न त्वं शोचितुमर्हसि. भगवंत या ठिकाणी म्हणतायत की आत्मतत्वाचा बोध होत नसल्यामुळे कोणत्याही प्राण्याने त्याचा शोक करू नये. अर्थात हे भरत कुलात जन्म घेतलेल्या अर्जुना, या देहामध्ये जो वास करतो तो आत्मा, त्याचा कधीच वध होऊ शकत नाही. म्हणून कोणत्याही प्राणी मात्रासाठी तू शोक करू नकोस. तर याला अपवाद आहे. तो अपवाद असा आहे आपल्या व्यवहारिक जगामध्ये की दाते पंचांग जर आपण बघितलं तर दाते पंचांगामध्ये कोणासाठी किती दिवस शोक करावा हे सांगितलेलं आहे. स्वगोत्री असेल, घरातलं असेल तर 10 दिवस शोक करावा, बहीण असेल तर 3 दिवस शोक करावा, मेवणा असेल तर शोक नाही. त्याला आपण सूतक असा वेगळा शब्द दिलेला आहे. तात्पर्य काय आहे? परंतु ह्या ठिकाणी मोठं युद्ध आहे. आपण प्रापंचिक लोकांसाठी हे दिवस ठरलेले आहेत. मागे मी एकदा बोलताना बोललो की एक ग्रहस्थ तो म्हणाला मला आईची खूपच आठवण येते, खूपच आठवण येते. म्हटलं किती वर्ष झाली आई जाऊन? ते म्हणे 1 वर्ष. म्हटलं असं नाही चालणार. पंचांग बघ, पंचांगामध्ये बघ आईचं दुःख किती दिवस ठेवायचं. आपण दुःखाला कवटाळून बसायचं नाही. नदी आहे, गंगा वाहते, मग गंगेतलं पाणी मी इथेच थांबविल असं करता येतं का? नाही. संसार असा थांबवता येतो का? नाही. बरं ते संसारामध्ये त्या क्षणाचं ते पाणी तिथे राहतं का? नाही. पाणी सारखं वाहतच असतं. तोच पदार्थ, तेच पाणी मला मिळणार आहे का ह्या आता क्षणामध्ये जेवढं पाणी आहे, जे पाणी आहे तेच आज आत्ता ताबडतोब एवढंच, पुढे नाही. तात्पर्य असं आहे की म्हणून हा संसार नश्वर आहे असं आपण म्हणतो. आता सर्व देहामध्ये सर्वत्र भरलेला आत्मा कधीच नष्ट पावत नाही. परमात्म्याचे चैतन्य सर्व काळ नित्य आहे, विश्वव्यापक आहे असे तू जाण. या चैतन्यानेच, त्याच्या सत्तेनेच हे संपूर्ण ब्रह्मांड उत्पन्न होतं आणि नष्टही होतं. आत्मा हा सर्व काळ नित्य आहे व संपूर्ण विश्व अनित्य आहे. त्यामुळं कौरव तू सर्व जीवित मात्र जन्म पावले, त्यामुळे त्यांना मृत्यू निश्चित आहे. आपले क्षत्रिय धर्माचे कर्तव्य करायचे हेच एकमेव सत्य आहे. म्हणून तू समर्थपणे युद्धाला तयार हो आणि युद्धच कर. विनाकारण स्वतःचा बुद्धिभेद करून घेऊ नकोस आणि अज्ञानी माणसाप्रमाणे शोक करू नकोस. हे जे सार आहे हे सुरुवातीपासूनच साधारण 11व्या श्लोकापासून ते 30व्या श्लोकापर्यंत आत्म्याची संपूर्ण माहिती भगवंतांनी अर्जुनाला दिलेली आहे आणि आपणही त्याचा थोडासा अभ्यास केलेला आहे. मागच्या पाळीला आपण बघितलं की पाप आणि त्या पापाबद्दलचं प्रायश्चित्त इथपर्यंत आपण बघितलं होतं. आता ते काही आपण बघणार नाही. आता बघणार आहोत भक्ती. भक्ती या विषयावर आपण थोडस अभ्यास करूया. सावधान. आता आपण भक्ती म्हणजे काय या विषयाचा अभ्यास करणार आहोत. कारण अध्यात्मामध्ये भक्तीला अनन्यसाधारण महत्व आहे. परमार्थात प्रगती करण्याचे 4 मार्ग आहेत, आपल्याला माहिती आहेत. कर्म मार्ग, ज्ञान मार्ग, भक्ती मार्ग, सांख्य मार्ग आणि सर्वात श्रेष्ठ ज्ञानयुक्त भक्ती. नुसती भक्ती नव्हे, ज्ञानयुक्त भक्ती. पण आज फक्त भक्तीबद्दल आपण बघणार आहोत. भजनम भक्ती पहिला प्रकार. भजनम भक्ती म्हणजे भजन करणे. भजन म्हणजे काय? रस घेणे. तुमच्या आमच्या जीवनामध्ये नेहमी असे विचार येतात, अहो तुमचं माझ्याकडे लक्ष आहे का? मी किती वेळापासून सांगतेय. तो म्हणतो आहे का लक्ष? त्याचं काही लक्ष नसतं. सगळ्यांच्याच बाबतीत आहे. तर रस घेणे, अहो माझ्या बोलण्याकडे तुम्ही लक्षच देत नाही, हे व्हाईस वर्सा सुद्धा होऊ शकतं. तसं आपण भगवंताच्या मध्ये, त्याच्या अस्तित्वामध्ये, त्याच्या नामस्मरणामध्ये रस घ्यायला शिकलं पाहिजे. ईश्वराच्या शक्तीचा चाणाक्षपणे व आवडीने रस घे, त्याला भक्ती म्हणतात, घेणे.
परमेश्वराच्या लीला ऐकाव्यात, त्याची पुस्तके वाचावी, त्याचं रूप पाहावं, त्याचं रूप आठवावं आणि आपल्या हृदयामध्ये खोल खोल साठवून ठेवावं. काही आठवणी आपण कशा आपल्या हृदयामध्ये खोल खोल आठवून साठवतो की नाही, मग एकांतात असलं की हळूच त्या बाहेर काढतो. आपल्याला विचारायचं, हो, त्याच्या प्रेमाचा आस्वाद आपण घ्यायचा. आणि हे केव्हा शक्य आहे? संत संगतीमध्ये सहज शक्य आहे. प्रत्यक्ष संत भेटले तर आनंदच आहे, पण नाही भेटू शकले तर त्यांनी लिहिलेले ग्रंथ म्हणजे प्रत्यक्ष तेच आहेत. त्याचं साहित्य ऐकावं, बघावं, वाचावं, समजून घेण्याचा प्रयत्न करावा. जे अगोदरपासून भक्ती करतात त्यांच्या सहवासात राहून जाणीवपूर्वक भगवंताबद्दल निश्चंक मनाने प्रश्न विचारावेत आणि शांतपणे समजून घेऊन विचार करावा. हळूहळू हे निश्चित साध्य होते. बरेच लोक विचारतात, दाखवा आम्हाला देव कुठं आहे. मग आपण म्हणतो त्यांना, दाखव मला हवा कुठे आहे वगैरे, अशा बऱ्याच गोष्टी आहेत. दुसरा प्रकार आहे भक्तीचा, तो म्हणजे भंजन. भंजन म्हणजे फोडणे. आता का भक्तीमध्ये काय फोडायचं? हो, आपण ज्याप्रमाणे धान्य निवडताना अगोदर त्यातील खडे जाणीवपूर्वक निवडून मग धान्य आवडीने खातो की नाही, त्याचप्रमाणे आपण आपला अभ्यास करायला शिकलं पाहिजे. हो, मी कसा आहे? आलो पुन्हा तिथेच. भगवंत भेटले की त्यांना दोनच गोष्टी विचारायच्या, मी कसा आहे आणि भगवंत कसा आहे. मग त्याचा आपण अभ्यास करायचा. मी सगळ्यांशी सर्व काळ सदा प्रेमळ मदत करण्यास तत्पर आहे का, हे स्वतःलाच विचारून, मनातील वाईट गोष्टी स्वीकारून, त्याबद्दल मला वाईट वाटून ते न करण्यासाठीच्या सवयी, ते म्हणजे भंजन, म्हणजे भाग करणे, तुकडे करणे. तुकडे कशाचे करायचे? दुर्गुणाचे तुकडे करायचे, वाईट विचाराचे तुकडे करायचे, जाणीवपूर्वक करायचे, मनाने करता येतात. वाईट सवयीचे तुकडे करायचे, भक्तीने करायचे. आणि हे भगवंताच्या शक्तीने हे तुकडे नाहीसे होतात बरं का. त्यासाठी भगवंताला प्रेमाने आळवावे, विनंती करावी, आर्जव करावी. आर्जव वेगळी, विनंती वेगळी, कनवाळूपणा वेगळा, आनंदाने वेगळं, आढ्यतेने वेगळं. जगात दोन शक्ती आहेत, एक विद्या, दुसरी अविद्या. राक्षसाला कमी समजायचं कारण नाही, पण जय कोणाचा होणार? देवांचा होणार. ही त्रिकालाबाधित सत्य आहे. अविद्येचा नाश करावा, ज्ञान जिज्ञासू असावे, नेहमी कायमस्वरूपी ज्ञान आणि समाधान मिळवण्याचा प्रयत्न करावा, सातत्याने करावा. आपण श्रेयस आणि प्रेयस हे दोन शब्द बघितले. भगवंताला शरण गेले की त्वरित विद्या प्राप्त होते आणि जीवन भक्तिमय होतं. आता भक्तीचा पुढचा अर्थ काय आहे? की मी ईश्वराचाच एक भाग आहे असं ठामपणे स्वतःला समजणे. आद्य शंकराचार्यांनी तर स्पष्ट सांगितलंय. काय सांगितलं? अहम ब्रह्मास्मी, म्हणजे मीच भगवंताचा अवतार आहे. परमेश्वर माझा, मी भगवंताचा, असा अनुभव घ्यावा. अनुभव येतो, फक्त काय पाहिजे? तर आपलं अंतःकरण हे निर्मळ पाहिजे. निर्मळ म्हणजे काय? निर्मळ म्हणजे निर्मळ, त्याच्यात गढूळपणा अजिबात नसावा. पण आपण तिकडे दुर्लक्ष करतो. हो, आपण संसारातील गोष्टीतच रममाण होतो. साथीदार, मुले, मुली, समाज, देश, जग वगैरे वगैरे. पण ज्यामुळे आपण जिवंत आहोत त्या ईश्वराला आणि आत्म्याला, स्वस्वरूपाचा खरा विसर पडल्यामुळे आपण इतरांमध्ये रमतो. इंद्रिय, नेहमी एक लक्षात ठेवायचं, हे युनिव्हर्सल ट्रूथ आहे. इंद्रिय हे विषय उपभोगासाठीच निर्माण झालेले आहेत. हे कधीच न विसरता मी फक्त आत्मज्ञानी होण्यासाठी भक्ती मार्गाचाच अवलंबन करील, हे अंतःकरणाला सारखं बजवायचं आहे. अंतःकरण चतुष्टयामध्ये मन, बुद्धी, चित्त, अहंकार येतात. ते सर्व समजून उमजून मी परमेश्वराला पूर्णपणे अर्पण करील. प्रत्येक क्षणाला बदलणाऱ्या या अस्थिर संसारात मी माझ्या प्रत्येक कर्मामध्ये चुकणार नाही. पण पुन्हा तिथेच काय?
कर्म करताना फळाची अपेक्षा बाळगणार नाही, वैराग्यपूर्ण कर्म करीन, ज्ञानयुक्त भक्ती करीन, हे मनाला सारखं बजवायचंय. आणि चौथा भक्तीचा जो अर्थ आहे तो असा आहे की मी भगवंताच्याच आश्रयाने जगेन, कारण जन्म किंवा मरण हे माझ्या हातात नाही, ते त्या अदृश्य शक्तीच्या हातात आहे. पण ह्या दोन वेळा म्हणजे जन्म आणि मरण याच्या मधला जो वेळ आहे त्या वेळांमध्ये मनासारखं जगण्याचं स्वातंत्र्य भगवंतांनी मला दिलेलं आहे, निश्चित दिलंय. पण त्यानेच दिलेल्या बुद्धिचातुर्याने मी भगवंताची नेहमीच आठवण ठेवीन, भगवंताला स्वीकारेल, त्याची मनापासून भक्ती करीन, त्याची मनोभावे सेवा करीन. हे सगळं काही त्याचे आहे. मी फक्त ट्रस्टी आहे, विश्वस्त आहे. या जगात विश्वात माझ्या वाटेला आलेले काम करताना मी भगवंताला आवडेल असे मी काम आयुष्यभर करीत राहीन. भगवंताची सेवा करताना, प्रपंचात कर्म करताना मला असेच फळ पाहिजे हा दुराग्रह मी ठेवणार नाही. मी फक्त भगवंताचाच आहे, त्याने जे मला फळ दिले त्यात मी अत्यंत समाधानी राहीन. आणि ते राहणं म्हणजे भक्ती मार्गाला लागणं. भक्तीमध्ये ज्ञान आहे. कसं काय ज्ञान आहे? तर मी त्याचाच आहे, फक्त त्याचाच आहे, हे मनाला सारखं पजावणं. त्यानंतर हे ज्ञान झाल्याशिवाय माणूस भगवंताच्या नादी लागत नाही. असा शब्द थोडासा अयोग्य वाटतो, परंतु भगवंताच्याच अनुसंधानामध्ये राहणार आहे. भक्तीमध्ये अत्यंत प्रेम आहे. एकदा का भगवंतावर प्रेम निर्माण झाले की जीव पुन्हा पुन्हा त्याचं चिंतन करतो. भक्तीमध्ये कर्म आहे. भगवंतासाठी काहीतरी केल्याशिवाय जीवाला चैन पडत नाही हो. कुठे पूजा कर, हार घाल, उदबत्ती ओवाळ, आरती कर, नैवेद्य दाखव, प्रसाद सगळ्यांना वाट, ही कर्मच झाली नाही का? आणि भक्ती ती सुद्धा योग सुद्धा आहे त्यामध्ये. कारण पूजा भजन अर्चन करताना आपण बसतो, स्थिर बसतो आणि आपलं मन भरकटत नाही. शरीरातील अंतर्गत क्रिया ह्या नियमितपणे व सुरळीतच चालतात, त्यामुळे मन शांत होते, रोग दूर पळतात. हे सर्व ज्ञानयुक्त भक्तीने साधते. योगाची आराधना सुद्धा आपोआप होते. भक्तीमध्ये प्रगती केल्यावर अगदी सहज सिद्धी प्राप्त होतात. मन अत्यंत निर्मळ, शांत व समाधानी होते. इतका भक्तीचा सुंदर परिणाम आपल्या सर्व शरीरावर, मनावर, चित्तावर, बुद्धीवर आणि अहंकारावरही होतो. मग भक्ती मार्गाने गेल्यामुळे पुराणातील कोणत्या व्यक्ती उद्धरून गेल्यात त्याचा अभ्यास आपण अगदी थोडक्यात घेणार आहोत. भक्तीचे एकूण 9 प्रकार आहेत, ते आपण मागे बघितले. पण ह्या पायऱ्या नाही आहेत, लक्षात घ्या, महत्वाचा मुद्दा आहे हा. यातील आपल्याला जे रुचेल, भावेल, पटेल, जी सोपी असेल ती भक्ती आपण अभ्यासपूर्वक करूया. पहिली भक्ती श्रवण भक्ती. नुसते भगवंताचे गुणवर्णन ऐकणं, लीला ऐकल्यानेही आपणाला मोक्ष मिळतो. याचं उदाहरण आहे तो राजा परीक्षित. केवळ 7 दिवस भागवत कथा ऐकल्याने परीक्षित राजाचा उद्धार झाला. याचा अर्थ नियमितपणे परमेश्वराचे गुणगान ऐकावे. दुसरी भक्ती कीर्तन भक्ती. मग नेहमी भगवंताचे मुखाने नाव घ्यावे. मग कोणत्या देवाचं नाव घ्यावं? आपल्याला जे आवडेल त्या देवाचं नाव घ्यावं. कुलदैवतेचं नाव घ्यावं. गुरूंनी दिलेलं जे नामस्मरणाचं असेल ते घ्यावं. त्यानंतर आहे कीर्तन भक्ती. श्री शुकदेव यांनी आयुष्यभर कीर्तन केले आणि मोक्ष प्राप्त करून घेतला. पुढची भक्ती आहे स्मरण भक्ती. भगवंताची स्मरण ठेवल्यामुळे प्रल्हाद जो आहे तो भवसागर पार करून गेला. त्यानंतरची भक्ती आहे पादसेवन. याचा अर्थ पायाची पूजा ही सुद्धा महत्वाची आहे. गुरुदेव दत्तांची पादाचीच म्हणजे पायाचीच पादुकांचीच पूजा केली जाते आणि याचा आदर्श म्हणजे लक्ष्मी माता आहे. अर्चन भक्तीमध्ये भगवंताची पूजा करणं आहे. पूजेचेही अनेक प्रकार आहेत.
यात जशी वेळ जशी शक्ती असेल त्याप्रमाणे नियमित पूजा करावी. अगदी 10 मिनिटापासून ते 2 तासापर्यंत पूजा करता येते. 1 मिनिटात सुद्धा पूजा करता येते. पंचोपचार पूजा, षोडशोपचार, परापूजा, आत्मपूजा, संक्षिप्त पंचोपचार, संक्षिप्त षोडशोपचार, पंचमहाभूतांचा बीजमंत्रात्मक पूजा आणि सर्वात श्रेष्ठ असलेली मानस पूजा. भगवंत वस्तूपेक्षा भक्तिभाव बघत असतो. कोणत्या भावानी आपण देवाची पूजा करतो. पुराणामध्ये याचा आदर्श राजा पृथू हा आहे. पुढची भक्ती आहे ती वंदन भक्ती. वारंवार भगवंताला वंदन करणं. भगवंताचा सेनापती जो अक्रूर होता तो हा वंदन भक्तीसाठी सर्वोत्कृष्ट मानला गेलेला आहे. आणि पुढची भक्ती आहे ती दास्य भक्ती, म्हणजे दास होणे, सेवक होणे. हनुमंत म्हणजे मारुतीराया यांनी पूर्णपणे दास्यत्व पत्करून तो यशस्वी झाला. 8वी भक्ती जी आहे ती सख्य भक्ती, त्यामध्ये अर्जुनाचं उदाहरण आहे. आणि सर्वात शेवटची भक्ती म्हणजे आत्मनिवेदन भक्ती. आत्मनिवेदन भक्तीमध्ये भगवंताचे सामर्थ्य समजते, महिमा कळतो, त्यामुळे श्रद्धा, भावना, आत्मीयता, प्रेम वाढते देवाबद्दल. त्यामुळे अहोरात्र चिंतनामुळे भक्त स्वतः आत्मस्वरूप होऊन भगवंताचे मूळ स्वरूपामध्ये विलीन होतो. भक्त स्वतःला पूर्णपणे विसरतो. याचं उदाहरण कोणतं आहे तर मीराबाईचं उदाहरण आहे. याचे सर्वोच्च उदाहरण बळीराजाचं सुद्धा आहे. बटूच्या रूपाने प्रत्यक्ष भगवंत आहेत हे माहीत असूनही बळीराजाने आत्मसमर्पण करून स्वतःहून भगवंताच्या इच्छेसाठी पाताळामध्ये स्वतःला गाडून घेतलं आहे, प्रवेश केला आहे. आपणही अशाच प्रकारे भक्ती मार्गाने अध्यात्मात प्रगती करून जीवन सार्थक करावे. मनन चिंतन करून आत्मोद्धार करून घ्यावा ही आपणा सर्वांना कळकळीची प्रार्थना. हरिओम तत्सत. तत्सत कृष्णार्पणमस्तु. इदन्न मम. आपण आता प्रार्थना घेऊया. योगेशं सच्चिदानंदं वासुदेवं व्रजप्रियं धर्म संस्थापकं वीरं कृष्णं वंदे जगद्गुरुं. श्रीकृष्णं वंदे जगद्गुरुं. ओम शांति शांति शांति. रामकृष्ण हरी.